जय श्रीराम भावांनो. तर आजच्या परत एका नवीन व्हिडिओ स्वागत होतं. आजचा व्हिडिओ होणार आहे आपला राऊरीतून. तर आपण काल गाडी भरून आलेलो आहे. आज निघायचं आपल्याला फक्त राऊरीतून नाही का. गाडी भरेल तुम्हाला माहिती आहे. तर संतोष भाऊला आपण आज नाही का कपडे बिपडे घेतले एकदम चकाचक दाढी बिडी करून. आणि इकडं सदा भाऊ बोलते आणि सब बोलते. तर ही टाटा यायचे भावांना आपण मागच्या वेळेस नाही का रात्री बसून आलतो. म्हणजे गाडी कोकणे घेऊन गेला तवा आलोच. तर सदा भाऊचं महिना पाहिली का तुम कशी नाद नाद काय होतं. लहान गाडीवाल्याला खर्च करायला काय वाटत नाही का तर लोकल चालत. तर प्रेम वगैरे सगळं आपल्या गाडीसारखं आहे एकदम क्वालिटी. वय व्या पंक्चरवाला आपली महिना. तू कुठं चालला. सोलापूरला 27 फूट पोल घेऊन जाणार. 27 फोटो टाक मला. तर महिना उभी आहे आणि आपलं नगर मनमाड रोड. तर इथं थंबलिंगसाठी एक फोटो घेऊन आहे का मस्त पैकी. तर चला मग एवढा आहे ना समा म्हणजे. तर 2 गाड्या आपल्या संग आहे मस्त पैकी. 2 गाड्या घेऊन जाऊ इकडे. बाय वाय ब्या या वाय ब्या पंक्चरवाला पाय भाऊ तुला फॉर्मला आणीन मी जरा. लय लाज तनपुरे आहे भाऊ किती केलं तर तनपुऱ्यांना लाज वाटत. याचं दुकान आहे इकडे कोपऱ्यात नंबर प्लस तिकडे सुद्धा नंबर आहे. कधी फोन लावा 24 तासात येईन त्यो. नाही आला तर मग मला फोन करा मी सांगेन त्याला नाही का. कधी काय सांगतो आपली गाडी मार्केटला उभा आहे. हो तुम्ही ना पाकिट वापरा बरं. गुलदगडला पैसे ठेवायला जाऊ आणि बंडल इकडं तुला पैसे द्यायचे. पन्नी बिन्नी काय का आपली गाडी मार्केट नाही. मग काय तर भावना मग निघलो आता दमादमाने. आता पुढं जाऊन पंपावर डिझेल बिझेल टाकून घेऊ. तर आता आपली गाडी चालू राहिला संतू रायडर. संतू रायडरला त्याची गेअरच सापडत नाही. मग काय नाही सापड नाही. लागला बरोबर लागला आता. तर चला मग आता नाही का जाऊ आता गावात पंप आहे भारतचा. तिथं डिझेल पॅक करू मस्तपैकी. जार वगैरे भरून घेऊ मग दमादमा निघू. आता 4 वाजत आलेले. आता ऊन उतरलेलं आहे आणि आता निघलो म्हणजे कसं आपल्याला. मग काय तर आलतो पंपावर. मग आता घेतलं डिझेल टाकायला. ह्यो रावरीतला पंप. तर पाहिला का आपल्या रावरी मधला पंप आहे पेट्रोल पंप. हे आपले चाचा. तर तिथं टाकायचं 14,000. मग काय तर मग डिझेल टाकून झाल्याच्या नंतर संतोष भाऊची गाडी आली. इथं आणला टाकायचं डीएफ. आणि त्याच्यात आपल्या समामनी चेन घेतली. गॉगल घेतला. हे पाहिले काय सोनं ओरिजिनल. तर चला इथं झालंय डीएफ वगैरे टाकून. हिच्यात सुद्धा कंपनी माल आहे. बाकीचा काही विशेष नाही हिच्यात. तर लगेच निघायचं आता टापो टाप. मग भावांनो डीएफ वगैरे सगळं टाकून आता निघलं दमादमाने. हिच्यात आहे अजून डीएफ. हिला काही गरज नाही. तर हिला टाकू आपण आता डायरेक्ट हॉटेल कबूतरवर गेल्याच्या नंतर डीएफ वर काही टेन्शन नाही हिचं. तर डिझेल बिझेल सगळं बघू शकता एकदम पिटी पॅक आहे. तर आपण आला आता रावरी पास करून जुन्या स्टँड कशी. तर आपल्या संग आता सावंत्या आहे. पुढे गेलो सावंत्याला की चेक चेंज. हा दुसऱ्या गाडीत जाणार. ही पण चक्कर आपण एकटाच आहे. मागली नव्हती पण ही चक्कर फक्त एकटा आहे. जातानी पण येतानी पण. आपल्या आता 3 गाड्या चाललेल्या आहे ना पूर्ण नाही का त्याच्यामुळे. तर चला मग काय आता उन्हात आणाच दमादमाने चलू. का तर ऊन पण पडेल तुम्हाला माहिती चांगलंच. त्याच्यात आपला रस्ता तर तुम्हाला माहिती एकदम एक्सप्रेस हायवे रोड आहे. आता शिंगणापूरच्या जवळ. तर बघू शकता. तर आपल्या भावाने घेतलाय नवीन फोन. न्यू फोन. तर मला सुद्धा सांगितलं नाही त्याने फोन घ्यायच्या आधी. डायरेक्ट फोन घेऊन आला. आता आपण अजून थोडा आयफोन फोन घेतला असता. तर जाऊ द्या. कॉंग्रॅच्युलेशन सावंत दिप्या तुला. तर चला दिप्याने मोबाईल घेतला चांगलं आहे. म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवायला नाही का त्याच्यामुळे.
तो बनीन व्हिडिओ. तर हे आमचं बोर्ड झालेलं आहे ढिल्ला राव. त्याला आता काय करावं असेल तर हे सोनाईमध्ये आपलं शिंगणापूरमध्ये झालोय आपण आता या एंटर. तर हे एवढे समोर कायला उभे राहिले माहित नाही. तर त्यांचं काही वेगळं हिशोब असेल त्यांनाच माहिती. तर पाहू आता. मग काय तर भावांनो आलतो मेन रोडला. तर आपले बंधू संतोष भाऊ उंद्रे, बाप्पू उंद्रे बाप्पू उंद्रे. तर पाहिलं का रॉकेट कसा थांबतो राहिला पुढं. तर प्रत्येक चक्करला आपल्या संघ राहतो हा. जाताना हा संघ राहतो, येताना दुसरी गाडी संघ राहते. तुम्हाला तर माहिती आपलं राहणं मग कसं आहे एकदम फ्रेंडली. म्हणून आपल्या गाड्या राहते. येत नाही दुसऱ्या जरी गाड्या असल्या तरी राहते नाही का फ्रेंडली. स्वभाव भारी असल्यामुळं म्हणजे आपल्याला पण समोरचा स्वभाव जर आवडला तर आपण पण त्याच्या संघ राहतो त्याच्यामुळं. तर आता तिथं कुठं तरी जार भरून घेऊ आणि पुढं थांबू देवगड फाट्यावर डायरेक्ट जोडदाराच्या हॉटेलवर गाडीवर टाइमपास करू. तिथं जाऊ टिकी निघून मग करू उद्या सकाळच्या खाली. बाबा आता इथं पुढं थांबू कुठं तरी नाही का. तर पब्लिक आपण आता आहे. तर भावांना आपण आलेलो आहे आता नेवासा फाट्याच्या जवळ. टेम्परेचर जादा असल्यामुळे जरा नाही का 60 लावून धरेल. जादा काय दाबली नाही आपण गाडी. लंबा टेल आता लय जवळ आहे आपण नेवाशाच्या म्हणजे फाटा आहे थोडक्यात किती 500 मीटरवर फाटा आहे. आणि संतू भैया गेलेला आहे पुढं. तो चालू राहिला 70 60 70 60 70 आणि आपण चालू राहिलो रेग्युलर 60 ना. तर भावाने गाडी पलटी झालेली आहे बाई. इथं खाली माल पाडलेला आहे त्याचा अख्खा. तर अवघड विषय होतो बोगा रोड ना. त्याच्यामुळे आपलं सावकाश चाललेलं बरं रे भाऊ. तर पाहिलं घालो नेवाशा फाट्यावर यो भेंडा चौक आहे ना. मागच्या वेळेस आलतो यो तेव्हा रात्री आलतो. आता दिवसा आहे आणि हे दिवसाचा नजारा. तर इथलं सगळं अतिक्रमण हटवलेलं आहे म्हणून लय मोकळं वाटू राहिलं. नाही तर मग लय गर्दी राहायची. तर माणसांना नॉलेज आहे का नाही काय गाड्या कुठच्या रस्त्यामध्ये वाकडी तिकडी. तर चला मग जाऊ आता तिथे जाऊन थांबू मस्त पैकी. तर संतू भाई याला नाही का हवा करायची चेक. ते इथं हवेचं दुकान आहे. तर इथं मग त्यांनी घेतले हवा चेक करायला. मग हवा कस काय गाडी दबून लय चालू राहिली रे. अरे बेटा लोड आहे. किती आहे 80 आहे का. तर तिच्यात हवा कमी आहे. तिकडं आपले धन्नोर आणि संत भैया पाण्याची बाटली कुठं लटकेली का आतमध्ये तो हॉटेलवर. तर आपली जानू बी केली तिकडं आणि दुसरी केलेली आहे इकडं समोर उभा संतू रायडर. हात डायरेक्ट थरथर करू आला ना. हॉटेल गुरुदत्त आणि भले घे दोघं यांना काही काम नाही आमने यांचं चालत राहतं. तुमचं कुठं गेलं दोघांचं तेच राहत आहे की नाही. नळबत खरा पाणी कुठं वाया घालेल्या. ब्लॅक वाडा पाहिला का. ब्लॅक वाडा पाहिला मग काय तर भावनं मग घेतली मिसळ. काय भूक लागली ते सगळ्यांना. तसा मामा पाहिला किती मिसळ होतो आणण्याचा मटकी एकदम क्वालिटी माल. हॉटेल फक्त गुरुदत्तला आहे. बिंदास यायचा नाश्त्याला. काय घ्यायचं तुला संध्या वटरा पार तवर नाही काय येतोय. मग काय तर निघलोय आता मग इथून नाही का नाश्ता वगैरे करून. तर मग आपण घेतलं तर आत्ता इथं नाही का अगरबत्ती लावायला. आपल्या गाडीत नव्हतं पहिलं. तर मग आता घेतलंय का तर गाडीत अगरबत्ती लावली पाहिजे. तसं आपल्या ह्याच्यात लावी त्या नाही का अगरबत्ती वगैरे कसं नाही का गाडीत म्हणजे लावलेलं चांगलं राहतं बा एवढं.
मग आलो आपण आता वाळूंच्या टोल प्लाझावर. तर निखिल भाऊ गेला निघून आणि संध्या आहे मागत तो चालला दमादमाने. त्याच्यामुळं आता काय आपल्याला पण दमादमाने चळ नाही का चलावं लागेल दमादमाने नाही का. आता त्याला तर घेऊन जावं लागणार. आता पाहू इथं टोल वगैरे फाडून घेऊ जाऊ दमादमाने. मग काय संभाजीनगर पास करून घेऊ. तो आता सोलापूर रोडला तर संध्या लयच माघार राहिला राव. तेव्हा गाडी पळाली कटाळायला का मकर निवांत चाललंय ते. मी आलोय आता बरं आता झालटा भाट्यावर खाली उतरायचा टाइम झालाय बरं माझा. तरी तो काय अजून का आला नाही नाही का. तर अलीकडल्या गाडीत पप्पाच्या पर्याय बसेल या गाडीमध्ये टॉप स्टॉप मॉडेल. हे पाय आपण नाही पाहत आपण चाललोय आपल्या डिगी डिगी किती साठना. तर जाऊन द्या तवा त्याला येता येईन तवा येईन आपण चलू दमादमाने पुढं नाही काय. तर भावनो आलतो आता समृद्धीवर. तर अजून काय आपली गाडी आलेली नाहीये. तो लय टाइमपास करून राहिला का तो. आता आपल्याला नाही का याला सोडायचं आहे बसंतीला दुसऱ्या गाडीमध्ये. आणि आपण एकटाच समृद्धीला थांबेल. तर गाडी आलेली दिसू राहिली पण लय लांब आहे. डायरेक्ट समोर त्या तिकडे खाली कोणतं थांबत मला दाखव. इकडे हिरव्या लाईटी चमकू राहिले तिकडं. तर काय लय निवांत चालला राव तो. एवढा टाइमपास कुठं असतो का तर लांबचा मारले हे त्याला माहिती आहे. त्याच्यामुळं तरी तो लय नाही का टाइमपास मध्ये चाललेलं निवांत. फोन चालू सगळं काय गोष्टी काय XYZ त्याच्या गोष्टी असेल ते मान्य आहे. पण 3 गाड्या संघ आहे निघापासून 14 किलोमीटर लांब गेलेला आहे. त्याचं टायमिंग वाले म्हणून त्याचं जाणं भाग आहे. पण आपला पण ना त्याचा माल कुठला आहे दिवरीचा आहे. तर दिवरीच्या माल आहे म्हणलं त्या हिशोबाने काय नाही का. तर तो युवराला निवांत. तर याला एकदा दिला काय त्याच्या ताब्यात आपण आपल्या हिशोबाने चालणार 70 60 70. का तर तुम्हाला माहिती आहे तिथं जाऊन नंबर लावा लागतो व्हिंट्रासला. व्हिंट्रासमध्ये गाड्याला येते त्याच्यामुळं. तर तो आता तो आलाय घेऊ. मग काय आला सांगते आत्ता इकडून तिकडून टाइमपास करेल. लाईटिंग बिटिंग आता बरं आपल्या समोर आला का आमटायचा प्रयत्न करायचा. गाडी थांबेल कुठे आपली तो पाहिलं कुठं थांबू काय आता बोला उपयोग आहे त्याला राव. तर हवाय आत्ता शिक चाललाय पै पै बसवायचं गाडी. तर मग काय जाऊ मग